प्लीज उचला बाबा, फोन उचला. तो आनंदीचे बाबा येणार आहेत ना, म्हणजे मल्लिकांनी सांगितलं मला तसं. हो, ते बांगड्यांचे पैसे दिला येतात. मी त्यांना सांगितलं की आमची तशी काही अपेक्षा नाहीये, पण त्यांना द्यायचे आता काय बोलणार. अरे स्वानंदीचे बाबा ना सज्जन गृहस्थ आहेत रे. त्यांच्या बायकोच्या चुकीच्या वागण्याचा त्रास त्यांनाही झाला असेलच ना. स्वानंदीचे बाबा येतात ना, एवढे पैसे परत करणं किती जड जाणार आहे आता त्यांना. नाही म्हणजे त्यांनी जर पैसे परत केले ना, तर म्हणजे आपला त्यांच्या बाबतीत गैरसमज झाला होता. म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यांनी आपले पैसे लाटले नाहीत, नाही का? गैरसमज कसला? त्यांनी आपल्या वंशपरंपरागत चालत आलेल्या बांगड्या गहाण ठेवल्या, हे सत्य काही त्यांनी बदलत नाही ना. हो, ते बरोबरच आहे म्हणा, पण असं नाही ना की नुसतीच बोलाची कढी आणि बोलाचा भात, मी पैसे परत करीन असं नुसतं बोलले नाहीत ना. त्यांनी परत केले तर तसंच मला आपलं तसं वाटतं. ठीक आहे, मी आहे वरती, ते आले की मला सांग. हो हो, मी कळवते. हा, कधी कधी ना माणसाने थोडं गप्प बसावं, बरं असतं ते तब्येतीला. पण मी काही चुकीचं बोलले का? मी स्वानंदीची आणि तिच्या घरच्यांची बाजूच घेतली ना. ठरवून घेतलीस की खरंच तुला तसं वाटतं म्हणून बोललीस? नाही नाही आई, अहो मी खरंच मनापासून देवापुढे दिवा लावायची वेळ झाली माझी. येते मी. हॅलो नंदू. बाबा एक मिनिट थांबा, मी बोलणार आहे, तुम्ही काही बोलणार नाही आता. मी कधीपासून फोन लावते तुम्हाला, पैशाबद्दल बोलायचं आहे मला तुमच्याशी. आणि हॅलो हॅलो बाबा, काय हो, काय झालंय तुम्हाला? तुम्हाला धाप लागली आहे का बाबा? काय होतंय तुम्हाला? कुठे आहात तुम्ही? आपले पैसे गेले गे नंदू. काय बाबा, बाकी सगळं सोडा, तुम्ही बरे आहात का? काही वेळापूर्वी काही गुंड माझ्याकडून पैसे हिसकावून पळून गेले. आपले पैसे गेले परमेश्वरा. हॅलो हॅलो बाबा. बाबा अहो बाबा, काय झालंय तुम्हाला? हे रोहन, हॅलो. केवढं लागलंय तुम्हाला? अहो काय झालंय? आपले पैसे गेले रे रोहन, पैसे गेले. हॅलो ताई, हॅलो ताई. हे काय झालंय? काय तू बाबांकडे आहेस का? काय झालं एक्झॅक्टली? लागलंय का बाबांना? रोहन तुम्ही कुठे आहात सांग, मी आता तिथे येते. नाही ताई, ऐक, तू नको येऊस. मी आलो येते, मी बघतो काय करायचं ते. तू लगेच घेऊन जा बाबांना दवाखान्यात. हो मी लगेच देतो. बाबा, अहो बाबा केवढं लागलंय तुम्हाला? तुम्ही चला, उठा. आपले पैसे गेले. बाबा पैसे जाऊ द्या, आपण डॉक्टरकडे जाऊयात आधी, चला. तोंड बंद ठेवायचं. गुड जॉब. यार मॉम, जिंकलो मॉम. आणि हो ट्रॉफी पण मिळाली. बरं टीमला सांग जास्त एक्साइट होऊ नका, अशा मॅचेस पुढे पण होणार आहेत. डोंट वरी मॉम, कमाल प्लेयर्स आहेत. बरं आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. ट्रॉफी घे आणि सरळ घरी ये. आणि हां, रेसकोर्सवर जायचं नाही. येस मॉम. ही ट्रॉफी मला ताबडतोब घरात हवी आहे, घरी घेऊन ये. इज दॅट क्लिअर? मॉम 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 मॉम, बाकी घरी आल्यावर बोलू. बाय 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 बाय. 3 नंबरवर लाव.
तुमचे बाबा पैसे घेऊन यायला निघालेत. मी त्यांना म्हटलं की त्याची काही गरज नाही. नाही नाही बाबा नाही येत आहेत ते. बाबांना मारहाण केली आहे गुंडांनी. ते पैसे घेऊन गेले. गेले म्हणजे? हा म्हणजे बाबांना गुंडांनी मारहाण केली. बाबा नाही येऊ शकत आहेत आत्ता. रोहनचा फोन आला होता. तो हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय बाबांना. त्यांनी FD मोडली. बाबांनी तुमचे पैसे द्यायला FD मोडली, पण ते गुंड घेऊन गेले पैसे. बरे आहेत ना ते? माहित नाही. मी जाते आता. काळजी घ्या त्यांची. तुम्हाला विश्वास नाही बसत आहे का? खरं सांगते मी. मला काय वाटतं याच्यावर जाऊ नका हो. मी सगळं वाटण्याच्या पलीकडे गेलो. काही लागलं तर फोन करा. काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? नाही नाही, आपण एक्सरे केलाय, फ्रॅक्चर वगैरे काही नाही आहे आणि जखम पण डीप नाही आहे. पण पुढील 24 तास त्यांचा BP चेक करावा लागेल, कारण त्यांना क्लिअरली शॉक बसलाय. ओके सर, आम्ही चेक करू. थँक्यू सो मच. काळजी घ्या. हो, चला बाबा. बाबा खूप दुखतंय का तुम्हाला? पाणी हवंय का तुम्हाला? नाही नको. बरं हळू बाबा, हळू हलकं.